नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर जाधव आणि आज आपण आलेलो आहोत नाशिकच्या स्वामीनारायण मंदिरामध्ये। या ठिकाणी आल्यानंतर प्रवेशद्वारातून आत आलं कीच आपल्याला या ठिकाणी समुद्र मंथनाचा नजारा पाहायला मिळतो। या ठिकाणी एका साईडनं सापाला असुर ओढत आहेत आणि एका साईडला देवदेवता आहेत आणि मध्ये एक पर्वत आहे आणि त्याच्या खाली आपल्याला या ठिकाणी कासव पण दिसत आहे आणि समुद्राच्या आतला हा सीन आहे आणि तिकडल्या साईडला स्वामीनारायण मंदिर आणि आपल्यासोबत दादा पण आहे। चला स्वामीनारायण मंदिर आपण पाहून घेऊ। पुण्याच्या स्वामीनारायण मंदिरासारखंच सेम मंदिर या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि असू दे आता साम्य एक होतं पण नाही सांगणार, जाऊ दे ओके। आणि हे मंदिर आहे बघा, एकदम सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी पाहायला मिळाली। मला वाटतं हे मंदिर राजस्थानी पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि हे बघा अशा प्रकारचे श्री चैतन्य महाप्रभू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले। कसे एकदम मन प्रसन्न होईल अशा पद्धतीचंच स्वामीनारायण मंदिर आपल्याला पाहायला मिळालं। दादा कसं वाटतंय मंदिराबद्दल? काय वाटतं खूपच, त्यात तुमच्या सोबत असल्यामुळे अजून मस्त सगळी माहिती वगैरे मी आल्यापासून एवढं नाशिक मध्ये जेवढं तर तुम्ही आल्यापासून करले। इथं बघा, भगवान का हर आश्रय करना, साधू केशवजी दास महंत स्वामी असं म्हणतात। अशा पद्धतीने सुंदर सुंदर झाड देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। नक्षीकाम बघा मित्रांनो, रामदास स्वामींची देखील मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। रामदास स्वामींचं दर्शन, वाव। जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्यांनी आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला त्यांची देखील मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। विना घेऊन महाराज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले।